आज आपण गुळ आणि बीट वापरून आठवडाभर टिकणारा पदार्थ करणार आहोत, तो म्हणजे बीटची मिठाई। चवीला तर अप्रतिम लागते। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे मध्यम साईजचे 2 बीट घेतले आहेत। ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। त्याला जी माती असते ती स्वच्छ धुवून घ्यायची। वजनी प्रमाणात म्हणाल तर हे पाव किलो आहे। बीटचे देठ कापून घ्यायचे आणि साल काढून घ्यायचे आहे। बीट खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे। बीटामध्ये आयरन, कॅल्शियम खूप सारे प्रमाणामध्ये आहे। बीट जर रोज खाल्लं ना आपलं आरोग्य सुधारतं, रक्तदाबही कमी होतो। बीटामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, त्यामुळे पचनक्रिया पण सुधारते। बीटचे फायदे सांगावे तितके कमी आहे। आपण इथे दोन्ही बीटचे साल काढून घेतले। हे बीट आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे। त्याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरी चालते। छोटे छोटे काप करायचे आणि फिरून घ्यायचं। मी इथे सर्व बीट किसून घेतलं। प्रमाण बघूया। 1 वाटी बीट आहे। 1 वाटीच आपल्याला ओलं खोबरं घेतले, त्याचे छान बारीक तुकडे करून मिक्सरला फिरून घेतलं, छान खवून घेतलं आणि 1 वाटी गुळ घेतलेला आहे। आपण आता साहित्य बघितलं। पॅन मध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे। तूप छान वितळलं की त्यामध्ये खवलेलं खोबरं टाकायचं। छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। तुपावर छान भाजून घ्यायचं। 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं। त्यानंतर बीट टाकूया। बीटही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याचा सर्व पाणी आपल्याला संपूर्ण कोरडं करायचं आहे। बीट आणि खोबरं छान मिक्स झालं। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। 1 वाटी चिरलेला गूळ टाकून घ्यायचा, तोही छान मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस अजिबात फुल नाही करायचा, मध्यमच ठेवायचा आहे। डॉक्टर आपल्याला बीट खाण्यासाठी सांगतात, पण बीट असं रोज खाल्ल्या जात नाही। त्यामुळे बीटाचा असा पदार्थ नक्की तयार करून बघा, खूप छान होतो। गूळ आपला बऱ्यापैकी वितळला आहे, छान त्याचं पाणी सुटलं। हे मिश्रण आपल्याला संपूर्ण कोरडं करायचं आहे। एकसारखं हलवत राहायचं, मिक्स करत राहायचं आहे। बऱ्यापैकी बीटाने गुळाचा पाक शोषून घेतला आहे, कोरडं झालं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकायची। तुम्ही ज्या 10-10च्या पुड्या भेटताना त्याही टाकल्या तरी चालत्या, 2 टाकायच्या। मिल्क पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। गोळे झाले असतील तर छान फोडून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण। खूप छान चव लागते दूध पावडर टाकल्यानंतर। बघू शकता मिश्रण छान घट्ट होत चाललं आहे। अजून याला 5 ते 6 मिनिटं लागतील। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। छान असं मिक्स करत हलवून घेऊया। 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण आपलं छान तयार झालं आहे। मिश्रण छान पॅनला सोडायला लागलं, समजून घ्यायचं बर्फी करण्यासाठी मिश्रण तयार झालं। एका प्लेटमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे तूप। तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये टाकून घेऊया। छान पसरून घ्यायचं आहे प्लेटमध्ये। चमच्याने सर्व बाजूने छान पसरून घ्यायचं। हे मिश्रण खूप गरम आहे, काळजीपूर्वक पांगून घ्यायचं, पसरून घ्यायचं। चपटा बुडाच्या एका वाटीने मिश्रण छान एकसारखं प्लेन करून घ्यायचं। मिश्रण आपलं एकसारखं तयार झालं। त्यामध्ये बारीक केलेले बदाम टाकूया। तुम्ही याऐवजी पिस्ते टाकू शकता किंवा काजूचे कापही टाकू शकता। छान असे दाबून घ्यायचे आहे। हे आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। संपूर्ण अर्धा तासानंतर छान थंड झालं। सुरीने आपण याचे छान काप कापून घेऊया। तुम्ही कोणत्याही आकाराचे मिठाई कापू शकता। बघू शकता बीटची खूप छान मिठाई तयार झाली आहे। अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सुंदर तयार झालेली आहे। पौष्टिक तर आहेच, चवीला तर अप्रतिम लागते, कारण त्यामध्ये गुळ पण आपण वापरला आहे, खोबरं आहे, सर्व त्यामध्ये घटक खूप पौष्टिक आहे। लहान मुलं बीट खाण्यासाठी नाक मुरडतात, तर अशी मिठाई नक्की करून बघा। कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि कुठून बघताय तेही सांगा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा।
बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.